मित्रांनो, कुठलीही भाषा शिकताना आपल्याला 4 प्रकारची कौशल्य आत्मसात करावी लागतात. पहिलं कौशल्य आहे बोलण्याचं कौशल्य, दुसरं आहे ऐकण्याचं कौशल्य, तिसरं आहे लिहिण्याचं कौशल्य आणि वाचण्याचं कौशल्य. ह्या कौशल्यांचा क्रम खालीवर झालेला असू शकतो. आदर्श पद्धत कुठलीही भाषा शिकण्याची आधी आपल्याला ऐकण्याचं कौशल्य, त्यानंतर बोलण्याचं कौशल्य, नंतर वाचण्याचं आणि लिहिण्याचं असा हा क्रम असतो. तर लिहिण्याचं कौशल्य देखील ही भाषा शिकत असताना आपलं वाढावं म्हणून आपला हा आजचा पुढचा घटक आहे लेखन कौशलम 3. नमस्कार मित्रांनो, मी आहे योगेश पाटील आणि आपण पाहत आहात संस्कृत साधना. तर ह्या लेखन कौशलम 3 ह्या घटकामध्ये आपल्याला आधी एक संवाद दिलेला आहे. संवादिनी आणि तालवाद्य संवाद. संवादिनी म्हणजे पेटी जी असते वाजवायची, तिला संस्कृतमध्ये संवादिनी असं म्हणतात. आणि तालवाद्य, तालवाद्य कोणतं आहे यात चित्रात तुमच्या दाखवलेलं आहे तबला. तर तबला आणि पेटी यांच्यातला हा संवाद आहे. आता हे आपलं लेखन कौशल्य कसं वर्धित होईल, वाढेल, तर ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि खाली आपल्याला मंजुषेमध्ये काही शब्द दिलेले आहेत. ते शब्द अतिशय सोपं आहे. हे शब्द आपल्याला त्या ठिकाणी योजून लिहायचे आहेत. ते यामध्ये जेव्हा परीक्षेत अशा पद्धतीचे प्रश्न येतात तेव्हा हे सोडवण्याची एक सोपी पद्धत अशी असते की मंजुषेमध्ये खाली जे शब्द आहेत ते सगळे वाचून घ्यायचे आणि त्या शब्दांचे अर्थ आपल्याला जर उमगत असतील, समजत असतील तर ठीक. ज्यांचे समजतात अर्थ, अगदी तुम्हाला 100% त्याची खात्री आहे की यांचे अर्थ हेच आहेत, तर ते ज्या रिकाम्या जागा आपल्याला तिथे दिलेल्या आहेत त्या रिकाम्या जागांमध्ये योग्य ठिकाणी आपण ते भरायचे आणि उरलेल्या शब्दांमधून मग आपल्याला जे अवघड वाटतात शब्द ते निवडून त्या रिकाम्या जागांमध्ये भरायचे. तर हा संवाद आहे. संवादिनी म्हणते रिकामी जागा अपि अद्य ग्लानः असि, म्हणजे तू आज जरा थकलेला दिसतोयस. तर इथं सुरध असा हा शब्द आपण लिहायचा आहे. मंजुषेमधला खालचा सुरध म्हणजे मित्र. मित्रा, तू आज थकलेला दिसतोयस. तालवाद्यम, तालवाद्य काय म्हणतं? आई. ऐ म्हणजे हा उद्गार आहे. अगं, अगं असं म्हणू शकतो आपण मराठीत त्याला. आद्य रिकामी जागा संस्कृत दिनस्य कार्यक्रम अभवत, म्हणजे आज रिकामी जागा संस्कृत दिनाचा कार्यक्रम झाला, म्हणजे कुठेतरी झाला असं असणार आहे. बरोबर आहे की नाही? तर ह्याच्या ठिकाणी आपण इथे खाली मंजुषेत जर पाहिलं तर ह्या ठिकाणी हास्ययुक्तम, हास्यस्य हे तर नक्कीच असू शकत नाही. शालायाम हे त्याचं उत्तर आहे, म्हणजे शाळेमध्ये संस्कृत दिनाचा कार्यक्रम झाला. पुढे लिहिलंय तत्र रिकामी जागा गीत गायन समय बहुताडितः वादितः च अस्मि, त्या ठिकाणी रिकामी जागा गायनाच्या वेळी मला खूप माझं ताडण झालं, वादन झालं, म्हणजे खूप मला तबल्याला नाही का बडवून बडवून वाजवतात ना, असं झालं, त्याच्यामुळे मी हे झालेलं असं तो तबला सांगतो. म्हणजे रिकामी जागेमध्ये इथं बालानाम असा शब्द येतो, म्हणजे त्या ठिकाणी मुलांच्या गायनाच्या वेळी. पुढे संवादिनी म्हणते आम, हो, अहमपि तत्र रिकामी जागा. मग अहमपि तत्र काय? जिथे तबला असतो तिथे पेटी असते की नाही, मग अहमपि तत्र अभवम, मी देखील त्या ठिकाणी होते. अभवम असा शब्द त्या रिकाम्या जागेमध्ये येईल. ती पुढे म्हणते बालैहि सह स्वरतालयुक्ता अहमपि अगायम, म्हणजे मुलांसोबत मी पण स्वरतालयुक्तांनी गायले. पुढे तालवाद्यम म्हणतं परंतु त्वम न ग्लानासी, तू थकलेली दिसत नाहीयेस. रिकामी जागा तव वदनम उल्लसती, तुझं रिकामी जागा वदन म्हणजे मुख उल्हासलेलं दिसतंय. तर ह्या ठिकाणी हास्ययुक्तम असा शब्द येईल. तुझं हसण्याने युक्त असलेला तुझा जो चेहरा आहे तो फुललेला आहे. पुढे संवादिनी म्हणते मित्र त्वाम रिकामी जागा ताडयंती अतः त्वम ग्लानः भवसी, म्हणजे तुला ताडल्या जातं, मारल्या जातं, म्हणून तू थकलेला आहेस. मग आता ह्या ठिकाणी काय येईल? वादकाः, तबल्याला कोण वाजवतं? वादक वाजवतात. म्हणून मित्रा त्वाम वादकाः ताडयंती अतः त्वम ग्लानः भवसी, माम तू, मला तर अतीव रिकामी जागा वादयंती, पेटीला कसं वाजवतात? कोमलतेने, कोमलतया असा हा शब्द ह्या रिकाम्या जागेमध्ये येईल. अतः म्हणून अहम मधुरम गायामी, म्हणून मी मधुर असं गायन करते. इदम रिकामी जागा रहस्यम, मग हे माझ्या रिकाम्या जागेचं रहस्य आहे. कशाचं रहस्य आहे? हे माझ्या हसण्याचं रहस्य आहे. मग इथं शब्द येईल हास्यस्य. आणि अशा पद्धतीने बघा सगळे शब्द ह्या रिकाम्या जागांमध्ये आपण भरू शकलेलो आहोत.
पुढे एक निबंध आपल्याला दिलेला आहे, छोटासा आहे अगदी. मंजुषातः शब्दान योजयित्वा निबंधम पूरयत. त्या मंजुषेमधून परत आता इथे शब्द निवडून आपल्याला निबंध पूर्ण करायचा आहे. हा आहे संगणकाविषयी, म्हणजे संगणक आणि तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम, अशा पद्धतीचा हा निबंध आहे. इथं लिहिलंय, इदानींतने काले संगणकः भोजनम इव रिकामी जागा. तुमच्या वाक्य लक्षात आलं असेल, आजकाल संगणक हा भोजनाप्रमाणेच आवश्यक झाला आहे. मग आवश्यकः असा त्या ठिकाणी शब्द येतो. संगणकस्य सहाय्येन बहुनी रिकामी जागा सुकरानी जातानी. संगणकाच्या सहाय्याने बहुनी म्हणजे अनेक रिकामी जागा सुकर होतात. काय होतात अनेक सुकर? कामं. म्हणून कार्याणी. आता हे कार्याणी हे तुम्हाला अर्थावरूनही कळेल आणि सुकराणी ह्या विशेषणावरूनही कळेल, है ना. सुकरम म्हणजे सुकराणी, तर अनेक वचनातलं ते विशेषण आहे, म्हणून कार्याणी. संगणकस्य सहाय्येन बहुनी कार्याणी सुकराणी जातानी. बघा, भवन कार्यम भवतु वा रिकामी जागा अन्वेषणम. म्हणजे गणन कार्य असो, म्हणजे आपल्याला मोजण्याचं किंवा कॅल्क्युलेशनचं काम असो, किंवा अंतर्जालम हा शब्द इथे येईल, म्हणजे इंटरनेट. अन्वेषणम म्हणजे शोधणं. सह तूर्णमेव कार्यम करोती. तो काय करतो? लगेच कार्य करतो. अधुना तस्य भ्रमणभाषः टॅब यंत्रम अंकसंगणकः रिकामी जागा रूपानी प्रचलितानी. अधुना म्हणजे आजकाल त्याची भ्रमणभाषा म्हणजे भ्रमण करत करत ज्याच्यावरती बोलू शकतो, म्हणजे मोबाईल. टॅब यंत्रम अंकसंगणकः ही एतानी. ही असा शब्द म्हणजे एतानी असा इथे ठिकाणी येईल. एतानी रूपानी अशी रूपे त्याची प्रचलित आहेत. यदि अंतर्जाल सुविधा विद्युत उपलब्धीही वा नस्तः तरीही. जर इंटरनेट नसेल, अंतर्जाल सुविधा नसेल किंवा वीज नसेल, विद्युत उपलब्धीही नस्तः तरीही काय होतं? तर काय होतं? रिकामी जागा कार्यम न भवती. संगणकस्य कार्यम न भवती म्हणजे संगणकाचं काम होत नाही जर काही इंटरनेट नसेल किंवा विद्युत नसेल तर. तदा रिकामी जागा असहाय्य भवती. त्यावेळेला रिकामी जागा असहाय्य होतात. कोण असहाय्य होतं? मनुष्यः असहाय्य भवती. तस्य अत्यधिकोपयोगेन आरोग्य विषयकाः रिकामी जागा प्रादुर्भवन्ति. त्याच्या अतिवापरामुळे आरोग्याशी संबंधित रिकामी जागा उद्भवतात. काय उद्भवतात? समस्या. तर मग ह्या ठिकाणी त्याचं उत्तर येईल समस्याः. अनेक वचन. किंतु तस्य रिकामी जागा सहाय्येन अस्माकं प्रगतीही एव. परंतु त्याच्या रिकामी जागा सहाय्याने आपली प्रगतीच होते. मग ह्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत की त्याच्या सुयोग्येन सहाय्येन अस्माकं प्रगतीही एव. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा लेखन कौशलम 3 हा भाग शिकलेलो आहोत. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.